नमस्कार. मी प्राध्यापक सच्चिदानंद खडके आणि हे माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर शिवाजी परळे. नमस्कार. आज आम्ही आपल्या भारतातील बेरोजगारीच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. तर माझा प्रश्न परळे सरांना असा आहे की आपल्या देशामध्ये खरं तर लोकसंख्या भरपूर प्रमाणामध्ये आहे. असं असताना सुद्धा बेरोजगारीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न का निर्माण झाला असेल आणि ती सोडवण्यासाठीचं काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? आज आपल्या भारतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 1947ला भारताची लोकसंख्या 40 कोटीच्या आसपास होती. आज जवळपास 1,40,42 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे. भूप्रदेश तेवढाच आहे, पण लोकसंख्या मात्र त्या प्रमाणामध्ये चौपट-पाचपट पटीनं या ठिकाणी वाढ झालेली आहे. म्हणून बेकारीची संख्या वाढत गेलेली आहे असं आपल्याला जाणवतं. पण मुळात तरुणांची जी मानसिकता आहे ती तरुणांची मानसिकता आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार नाही, संधी नाही आणि त्याच्यामुळं आम्ही बेकार आहोत अशा पद्धतीची त्यांची मानसिकता झालेली आहे. पण ज्या तरुणांची मानसिकता सकारात्मक आहे त्या तरुणांचं जे काही कार्य आहे ते कार्य आपण जर पाहिलं तर तो सफलतेनं जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतो. पण ज्या तरुणांची मानसिकता निगेटिव्ह थिंकिंगनं चाललेली आहे त्या तरुणांची त्या तरुणांचं जे काही जीवन आहे ते जीवन मात्र हालाखीच्या परिस्थितीमध्ये चाललेलं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. आता सकारात्मकता आणि नकारात्मकता कशा पद्धतीनं या ठिकाणी तरुणांनी घ्यायला पाहिजे त्याचं एक साधं उदाहरण मी या ठिकाणी तुम्हाला देतो की छोटे छोटे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी सुद्धा आज मजूर किंवा तरुण उपलब्ध नाहीत अशी ओरड आज अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागलेली आहे. आणि शेतीमध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आज यांत्रिकरणाचा शिरकाव झालेला आहे. यांत्रिकरणाचा शिरकाव होऊन देखील शेतीमध्ये आज मजूर उपलब्ध नाहीत किंवा तशा पद्धतीनं शेती करण्यासाठी कुशल असे कामगार उपलब्ध नाहीत. एकीकडे आपण म्हणतो की खूप मोठी बेकारी आहे आणि दुसरीकडे आपल्याला कुशल कामगार आपल्याला उपलब्ध होत नाही. या दोन्हीही बाजूने आपण या ठिकाणी थोडासा विचार करणं आवश्यक आहे. साधं उदाहरण, आज मी एका सायकल दुरुस्तीच्या दुकानामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणचा जो मालक आहे त्याच्या हाताखाली जवळपास 10 कामगार काम करतात आणि तो प्रत्येक तासाला या ठिकाणी त्यांची मजुरी देतो. जसं की त्यांनी ठरवून दिलेलं आहे की एका तासाला 40 रुपये प्रमाणे मी मजुरी देईन. सकाळी 9 वाजल्यापासून त्या ठिकाणी 10 मजूर काम करतात आणि सायंकाळी 5 वाजता ते काम संपून घरी जातात. म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 5 जेवढे तास होतात तेवढ्या तासाच्या प्रमाणामध्ये 40 रुपये प्रमाणे तो त्यांना मजुरी देतो. म्हणजे एकटा सायकलचा मालक, सायकल दुरुस्त करण्याचा जो मालक आहे तो मालक 40 मजुरांना या ठिकाणी काम देतो आणि त्यांचं उपजीविका भागवतो. पण त्याची ओरड अशी आहे, मालकाची ओरड अशी आहे की 10 मजूर असून देखील मला काम करायला या ठिकाणी सायकल दुरुस्ती करण्यासाठी माझ्याकडे 2-2 दिवस वेटिंग ठेवावं लागतं. मला आणखी 10 मजूर पाहिजे पण ते भेटत नाहीत किंवा जे मजूर आहेत त्याच मजुरांनी आणखी 1-2 तास काम करणं अपेक्षित आहे पण ते मजूर करत नाहीत. 5च्या नंतर ते निघून जातात. मी त्यांना जास्तीचं काम केल्यानंतर जास्तीचा मोबदला देईन असं तो म्हणतोय पण त्यांना मजूर उपलब्ध होत नाहीत किंवा दुसरी मजूर शिफ्ट पद्धतीनं पाळी पद्धतीनं जरी ठेवायची म्हटली तरी तो उपलब्ध नाहीत, कुशल कामगार उपलब्ध नाहीत किंवा तरुण कामाला येत नाहीत अशा पद्धतीची त्यांनी एक अडचण या ठिकाणी सांगितली. तर तशाच पद्धतीनं शेतीमध्ये आज कितीतरी लोकांना रोजगार आहे किंवा रोजगार उपलब्ध होऊ शकतो पण त्या ठिकाणी आज सोयाबीन काढणी आहे, कापूस वेचणी आहे, फवारणी करणे आहे किंवा सालगडी म्हणून सुद्धा कामाला आज मुलं भेटत नाहीत किंवा जे काही व्यक्ती आहेत ते व्यक्ती भेटत नाहीत. तर या पद्धतीनं बेकारी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. काम ज्यांना करण्याची आवड आहे, इच्छा आहे आणि त्याच्यामधून पुढे जाण्याचा ज्यांना मार्ग दिसतो आहे तो व्यक्ती किंवा ते तरुण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जीवन जगताना या ठिकाणी दिसून येतात. म्हणून लोकसंख्या वाढीचा आणि बेकारीचा थोडासा जर आपण या ठिकाणी विचार केला
तर लोकसंख्या तर वाढलेली आहे, ती आपण नियंत्रणात आणली पाहिजे. पण त्याचबरोबर ज्या तरुणांच्या हाताला काम नाही त्या तरुणांनी असे वेगवेगळे जर छोटे छोटे व्यवसाय आहेत, जसं की कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर शेळी मेंढी पालन आहे, शेतीच्या अनेक तांत्रिक पद्धतीनं किंवा विकसित पद्धतीनं शेती आपण करू शकतो. तर त्या पद्धतीनं देखील या ठिकाणी आपल्याला शेती करता येते. त्याच्यामध्ये आपण तरुणांनी हिरीनं भाग घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण कौशल्य दाखवलं पाहिजे. तर कौशल्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बेकारी नाही आहे असं मला वाटतं. साधे साधे प्रोजेक्ट आपण करू शकतो, साधे साधे उद्योग आपण करू शकतो, जसं की द्रोण पत्रवाळीचा व्यवसाय आहे. तर अतिशय कमी भांडवलामध्ये तो व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करता येतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्याच्यामधून आपल्याला काढता येतं. गुळाचा व्यवसाय आहे. तर हे सगळे व्यवसाय या ठिकाणी आपल्याला घेता येतात आणि या बेकारीवर या ठिकाणी आपल्याला मात करता येतो. पण या अलीकडच्या तरुणांना याच्यामध्ये फक्त काम कमी किंवा त्याच्यामध्ये काम करण्याची मानसिकता कमी आणि आम्ही बेकार आहोत, फक्त सरकारी नोकरी म्हणजेच आमची बेकारी गेली किंवा आम्ही बेकार नाही होत अशी भावना यांची होऊन गेलेली आहे. आणि म्हणून या तरुणांनी या छोट्या छोट्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं कौशल्य दाखवलं पाहिजे. बरोबर आहे. परंतु तुम्ही महत्त्वाच्या गोष्टीवरती काही भाष्य केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं या संदर्भाने की कुठल्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाची खरतर संपत्ती असते. मग आपल्या देशाची लोकसंख्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तिपटीनं लोकसंख्या वाढली. तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपली संपत्ती सुद्धा वाढायला पाहिजे होती, परंतु ती वाढलेली नाही. तुम्ही जे सांगितलं की सायकल दुरुस्तीच्या दुकानामध्ये कामगार मिळत नाहीत, परंतु सायकल दुरुस्तीचं एखादं कौशल्य असेल, एखाद्याचं चप्पल दुरुस्त करण्याचं कौशल्य असेल. आता काही काही जे व्यवसाय आहेत ते परंपरेने येतात आणि काय काय व्यवसाय हे शिकावे लागतात. परंतु ही जी कौशल्य आहेत नवीन कालखंडामध्ये निर्माण झालेली, ती काही व्यवसाय पारंपरिक पद्धतीने आलेली नाहीत, नवीन कौशल्य आहेत ती. तर ती नवीन कौशल्य त्यांना घेण्यासाठीचं जे काही तंत्रज्ञान आहे किंवा त्याचं एखादं प्रशिक्षण केंद्र आहे. तुम्ही म्हटलात की सायकलच्या दुकानासाठी दुरुस्तीसाठी माणसं नाहीत, परंतु सायकल दुरुस्ती करण्यासाठीचं प्रशिक्षण कुण्या ठिकाणी दिलं जातं, त्याच्या संदर्भानं सरकारने काही पावलं उचलली आहेत का? या संदर्भाने स्वतः काहीतरी प्रयत्न झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? अवश्य झाला पाहिजे आणि होतो आहे. यामध्ये भारत सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो, या दोन्हीही सरकारने मिळून वेगवेगळ्या व्यवसायाची जी काही प्रशिक्षणं आहेत ती प्रशिक्षणं त्यांनी आयोजित केलेली असतात. त्या प्रशिक्षणामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. जसं की शेळी मेंढी पालन आहे, तर शेळी मेंढी पालन कशा पद्धतीनं करायचं याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्या कार्यशाळेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. द्रोण पत्रवाळीचा व्यवसाय कसा केला पाहिजे याची माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कार्यशाळेमधून दिली जाते किंवा समाज कल्याण कार्यालय आहे किंवा आणखी बरेच जे काही कार्यालय आहेत या कार्यालयामधून आपल्याला या पद्धतीची माहिती दिली जाते. याचा शोध आपण घेतला पाहिजे, तरुणांनी शोध घेतला पाहिजे, याची माहिती आपल्याला कुठून भेटेल. तर या शासकीय माध्यमातून किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हे व्यवसाय चालतात त्या ठिकाणी जाऊन आपण त्याची माहिती घेतली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष पाहताही येतं आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवताही येतं. तर या पद्धतीनं जर आपण ही माहिती संकलित करून आपण त्याच्यामध्ये जर कौशल्य प्राप्त जर केलं गेलं, आज ऑनलाईन पद्धतीमध्ये आपण यूट्यूबच्या माध्यमातून याची माहिती आपल्याला खूप प्रमाणामध्ये मिळू शकते. अनेक त्याच्या अनुषंगाचे संदर्भग्रंथ आपल्याला आहेत, तर त्या अनुषंगानं देखील आपल्याला ती माहिती आपल्याला संकलित करता येते आणि त्याचं प्रात्यक्षिक जर आपल्याला करून जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण तशा पद्धतीची प्रात्यक्षिकं आपण केली पाहिजेत आणि त्याच्यामधून आपण 3 महिन्याचा कोर्स, 6 महिन्याचा कोर्स या पद्धतीनं आपण जर करून आपण जर ते कौशल्य संपादित केलं तर चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येतं. तर तरुणांनी तशा पद्धतीनं ही माहिती संकलित केली पाहिजे. तर ज्या मुलांची जिज्ञासा असते ती मुलं यूट्यूबवरती वगैरे एखादा कोर्स सर्च करून किंवा एखादी गोष्ट दुरुस्त करायची आहे तर त्याच्या संदर्भानं काही यूट्यूबवरती माहिती मिळते का? त्याच्यावरती ते शोधून प्रयत्न करतात. बरोबर. परंतु हा प्रयत्न वेगळा आणि प्रत्यक्ष त्याचं ट्रेनिंग वेगळं. बरोबर. तर आतापर्यंत जी काही आपली शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत, ITI आहे. हो. तर ह्या ITI मधले जे काही कोर्स आहेत
ते पारंपरिक त्या पद्धतीनं जे फिटर टर्नर हे काही कोर्स मर्यादित ते तिथं चाललेले आहेत. परंतु ह्याच ITI मध्ये बदलत्या कालखंडानुसार बदलत्या औद्योगिकरणानुसार जे काही कोर्स लॉन्च व्हायला पाहिजेत ते कोर्स अजून लॉन्च झालेले नाहीत. पहिली गोष्ट त्याचा अभ्यासक्रम नाही किंवा त्याचे ट्रेनर मिळत नसतील. तर या पातळीवर सुद्धा सरकारने प्रयत्न केला तर मला वाटतं की अनेक कोर्स म्हणजे आज काही ITI मध्ये जे काही मोजके कोर्स शिकवले कोर्स जातात आहेत. तर त्याच्यामध्ये त्याची शेकडो व्याप्ती- कोर्सची त्याची व्याप्ती आपल्यामध्ये वाढवून या वाढवून- छोट्या छोट्या कोर्सला हम्म. जर त्याच्यामध्ये जर त्यांनी अंतर्भूत करून घेतलं तर आणखी त्याचा तरुणांना फायदा होऊ शकतो आणि त्याच्यामधून तरुणांना कौशल्य संपादित करता येऊ शकतं. म्हणून या कोर्सकडं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या बाबी जर त्यांनी विचारात घेतल्या तर आणखी चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण तरुणांना मिळू शकतं आणि त्याच्यामधून रोजगार त्यांना कौशल्य विकसित करता येतं, रोजगाराचं कौशल्य त्यांना विकसित करता येतं. तर आज तुम्ही अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे, ज्वलंत विषय आहे बेरोजगारी, त्या बेरोजगारीच्या अनुषंगानं तुम्ही त्याच्यावरती खूप सुंदर असं भाष्य केलं. अनेक गोष्टीचा उलगडा झाला. मला वाटतं याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना कळू शकतील, फायदेशीर ठरतील. याच पद्धतीनं आपण पुढच्याही भागामध्ये चर्चा करूयात. आज आपण आमच्याशी चर्चा केलीत आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण बोललात त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद.